नमस्कार, घरगुती भोजन या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। आज आपण आपल्या पात्रामध्ये रवा टाकून अतिशय पौष्टिक आणि झटपट होणारी रेसिपी बनवतोय। चला तर याचं काय बनवायचे ते पाहण्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा। रेसिपी अगदी सोपी आणि झटपट अशी होणार आहे। चला वेळ न घालवता लगेचच आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। सर्वप्रथम पहा, इथे आपल्याला घ्यायचा आहे 1 वाटी रवा। कोणताही जाड किंवा बारीक रवा इथे तुम्ही वापरू शकता। तर इथे मी 1 वाटी रवा घेतलेला आहे। आता लगेचच एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हा रवा आपल्याला टाकायचा आहे। सोबतच यामध्ये पाव वाटी दही टाकायचे, म्हणजे 2 ते 3 चमचे दही टाकायचे आणि आता यामध्ये आपल्याला अर्धी वाटी पाणी घालायचं आहे आणि झाकण लावून आता हे मिक्सरला फिरवून घेऊया। तर पहा, आपण हे मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे। छान असं याचं मिश्रण तयार झालेलं आहे। आता लगेचच एका बाउलमध्ये आपण हे मिश्रण काढून घेऊया। पहा, याची कन्सिस्टन्सी अशा स्वरूपाची आहे, जास्त पातळ नाही आणि यामध्ये आपण वरचं अजून एक्स्ट्रा पाणी घालायचं नाही। आता यामध्ये आपण घालूयात बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो आणि हिरवी मिरची। यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार आणखीन भाज्या घालू शकता। त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि छान अगदी एकजीव असं मिक्स करून घ्यायचं आहे। छान असं पहा, इथे आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे। यामध्ये तुम्ही गाजर, बीट, कोबी, कोथिंबीर सुद्धा घालू शकता आणि इथे तुमच्या आवडीप्रमाणे भाज्या घालू शकता। आता यामध्ये आपल्याला लगेचच अगदी चिमूटभर खायचा सोडा घालायचा आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। रेसिपी आपली अतिशय झटपट आणि इन्स्टंट होणारी आहे। पहा, सोडा घातल्यानंतर मिश्रण अगदी छान असं फुललेलं आहे। आता पहा, गॅसवरती इकडे अप्पे पॅन ठेवलेला आहे। अप्पे पॅन गरम झाला की याच्या सर्व साचांमध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे। इथे तुम्ही तेलाऐवजी तुपाचा किंवा मग बटरचा सुद्धा वापर करू शकता। सर्व साचांमध्ये आपल्याला तेल भरून घ्यायचं आहे आणि हा अप्पे पॅन थोडासा हलवून घ्यायचा, म्हणजे साचे अगदी व्यवस्थित असे ग्रीस होतात। आता इथे या सर्व साचांमध्ये आपल्याला तयार झालेलं रव्याचं मिश्रण घालायचं आहे। बघा, सर्व साचांमध्ये आपण मिश्रण घालून घेऊया। तर रव्याचे तेच उपमा, शिरा हे पदार्थ खाण्यापेक्षा आपण हा झटपट होणारा रव्याचा पौष्टिक असा नाश्ता बनवू शकतो। बघा, रव्याचे अप्पे आपण बनवतो या ठिकाणी अगदी झटपट तयार होतात। आपल्याला इथे डाळ, तांदूळ काहीही भिजत घालायची गरज नाही। पाहिजे तेव्हा आपण हे अप्पे बनवू शकतो। महत्त्वाचं म्हणजे पौष्टिक आहेत आणि अगदी झटपट सुद्धा तयार होतात आणि कमीत कमी तेल सुद्धा याला लागतं। तर बघा, सर्व साचांमध्ये आपण हे मिश्रण भरून घेतलेलं आहे। आता आपल्याला गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची आहे आणि यावरती झाकण ठेवून देऊया। तर एक 2 ते 3 मिनिटं आपल्याला मध्यम गॅसवरती यावरती झाकण ठेवून द्यायचं आहे आणि हे अप्पे भाजून घ्यायचे आहेत। एक 3 मिनिटानंतर पहा, यावरती झाकण काढलेलं आहे। आता वरच्या बाजूने आपण थोडंसं तेल सोडून घेऊया। अप्पे पहा, छान असे फुगलेले दिसतात। आता आपण हे अप्पे पलटवून पाहूया। साईडचे अप्पे आहेत ना, ते भाजण्याकरता जरासा वेळ लागतो, परंतु मध्यभागचे अप्पे लगेचच भाजले जातात। पहा, मधले अप्पे आहेत ना, ते छान असे भाजले गेलेले आहेत। त्याला खालच्या साईडने रंगसुद्धा अगदी अप्रतिम असा आलेला आहे। आता आपण अप्पे पलटवून घेऊया। जे अप्पे भाजले असतील ते पलटून घेऊ आणि याची दुसरी बाजूसुद्धा आपल्याला भाजून घ्यायची आहे। मध्यम गॅसवरतीच भाजून घ्यायचे, जेणेकरून हे अप्पे आतमध्येपर्यंत अगदी छान असे शिजले जातील। तर पहा, जसजसे अप्पे भाजले जातील ना, तसतसे उलटपलट करून घ्यायचे आणि अप्पे भाजून घ्यायचे आहेत। हे अप्पे तुम्ही लहान मुलांना टिफिनसाठी सुद्धा देऊ शकता किंवा हवं तेव्हा नाश्त्यासाठी बनवून देऊ शकता। इतके झटपट होतात आणि पौष्टिक सुद्धा आहेत। तर पहा, आपण इथे दुसरी बाजूसुद्धा याची छान अशी भाजून घेतलेली आहे। बघा, खालच्या बाजूने सुद्धा अप्पे छान असे भाजले गेलेले आहेत। अप्पे छान फुगलेले आहेत, अगदी स्पॉन्ज असे झालेले दिसतात। आता अप्पे आपण उलटपलट करून घेऊया। जसजसे अप्पे भाजले जातील ना, तसतसे अप्पे आपण या पॅनमधून काढून घेऊया। पहा, हे अप्पे दिसायला सुद्धा सुंदर दिसतात, त्यापेक्षा खायला तर अगदीच अप्रतिम लागतात। पहा, याला रंगसुद्धा अगदी अप्रतिम असा आलेला आहे। आता लगेचच आपण जे भाजलेले अप्पे आहेत ना, ते काढून घेऊयात। तर मंडळी, तुम्हाला एक निवेदन आहे की तुम्ही आपला हा व्हिडिओ कोणत्या शहरातून किंवा मग कोणत्या गावातून पाहत आहात ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा। सोबतच आपल्या घरगुती भोजन या चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। तर पहा, इथे आपले अप्पे आहेत, छान तयार झालेले आहेत। बघू शकता, अगदी मऊ लुसलुशीत स्पॉन्ज झालेले आहेत। मी तुम्हाला हे अप्पे तोडून सुद्धा दाखवते। पहा, आतमधून छान असे शिजलेले आहेत, अगदी जाळीदार असे झालेले आहेत। तुम्ही सुद्धा हे झटपट होणारे अप्पे नक्कीच बनवून बघा। रेसिपी आवडली असल्यास लाईक, शेअर अँड सबस्क्राईब। चला भेटूया एका नवीन रेसिपीमध्ये, तोपर्यंत बाय।